सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। जुन्या काळामध्ये रस्ते रुंद स्वरूपामध्ये होते, त्याच्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं। तर वाहन चालवित असताना आपण काळजीपूर्वक वाहन चालवणं अत्यंत गरजेचं आहे। सर्वप्रथम मला आपलं सर्वांचं अभिनंदन करावंसं वाटतं की आपण प्रत्येकजण खूप काळजीपूर्वक वाहन चालवता, म्हणूनच ॲक्सिडेंटचं प्रमाण हे सध्याच्या काळामध्ये खूप कमी झालेलं आहे। पण यदा कदाचित झालाच ॲक्सिडेंट तर मग मात्र त्याच्यातून कुणीही वाचण्याची शक्यता नाही, कारण गती आपण वाहन चालवत असताना आपली स्पीड कमी असावी, आपण मोबाईलवर बोलणं टाळलं पाहिजे, तसेच इकडं तिकडं आपलं लक्ष विचलित न होऊ देता लक्ष केंद्रित करून आपण वाहन चालवणं अत्यंत आवश्यक आहे। तसेच आपण स्वतःसाठी एकटेच आहोत, पण आपल्या घरच्यांसाठी आपण हे पूर्ण जग आहोत, हा विचार करून आपण वाहन चालवणं अत्यंत आवश्यक आहे। सध्याच्या काळामध्ये काही ॲक्सिडेंटच्या घटना आमच्या कानावर पडत आहेत, ते ऐकून बघून अंगावर शहारे काटे येत आहेत की खरंच एवढा दुर्लक्षपणा कसं काय लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। सर्व नाही बरं, काही लोकांमध्येच। तर जास्त ओव्हर कॉन्फिडन्सपणा आपण ठेवू नये ही एक विनंती आहे। आणि वाहन चालवत असताना टू व्हीलर असेल तर आपण हेल्मेट अवश्य वापरावं, हीही माझ्याकडनं आपल्याला विनंती। तसेच फोर व्हीलर असेल तर गती कमी ठेवावी, आपला सीट बेल्ट आपण परिधान करणं आवश्यक आहे। यदा कदाचित आपली गाडी जर कशाला डॅश दिलीच तर मग मात्र त्याच्यातल्या एअरबॅगमुळं आपला जीव कदाचित वाचू शकतो। गाडीचं नुकसान झालं तर हरकत नाही, पण आपला जीव वाचणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्या गाडीचं इन्शुरन्स, PUC, ऑनलाईन RC बुक ह्या काही गोष्टींची काळजी आपण घेणं गरजेचं आहे, कारण नियम कायदे हे सर्वांना सारखे आहेतच। बाकी कुणी कसं का वागणं काही हरकत नाही, पण मी कायद्याच्या चौकटीत राहून नियमाप्रमाणे व्यवस्थितच कागदपत्र ठेवून वागणार आहे, जेणेकरून आपल्याला दंड बसणार नाही। कारण पोलीस खात्यामार्फत आपल्याला जो दंड केला जातो त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला जर आर्थिक झळ पोचली तर आपण दुसऱ्या वेळेला तशा पद्धतीची चूक करणार नाही, हा प्रामाणिक उद्देश आहे त्या पाठीमागचा। तसेच काही टू व्हीलरवाले सुद्धा आता जिकडे तिकडे समृद्धी महामार्ग झाल्या कारणास्तव हायवे जबरदस्त झालेले आहेत, तर रस्त्यानं जाताना गती कमी असावी, कारण बऱ्याच ठिकाणी 60ची 50ची त्याचबरोबर 80ची स्पीड देण्यात आलेली आहे। 80च्या पुढं जर आपण गेलात तर जागोजागी कॅमेरेसुद्धा बसवण्यात आलेले आहेत, मग लागलीच आपल्याला 1,500 रुपयाचा ऑनलाईन दंड लागत आहे। याचीही आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ते आपल्यासाठीच आहे। कुणीतरी आपल्यावर नियंत्रण ठेवावं याच्यासाठीच आहे। तसेच टू व्हीलरवालेसुद्धा खूप स्पीडनं, मग ते मुलं असतील, मुली असतील किंवा ज्येष्ठ असतील, तर ते खूप भरधाव वेगानं धावत आहेत, अगदी फोर व्हीलरवाल्यांसोबत कॉम्पिटिशन करत आहेत। हरकत नाही, पण आपला जीव वेठीस धरून हे कृपया कृत्य करू नये, ही एक म्हणणं आहे। तसेच हायवेला वाहनांचा वेग तर अति असतोच, 80पेक्षा कमी असावा हे अपेक्षित आहे। आणि टू व्हीलरसाठी डिवायडरच्या अलीकडे 2 लाईन आहेत, जी की मोठ्या वाहनांसाठी, जास्त भरधाव वेगानं जायचं असेल तर उजवी साईड आहे, त्याच्यानंतर ती साईड चेंज करायची नाही। आणि त्याच्यानंतर थोडंसं कमी गतीनं जायचं असेल तर मग मात्र दुसरी डाव्या बाजूची बाजू आपल्यासाठी असते। आणि टू व्हीलरवाल्यांसाठी छोटे 2.5-3 फुटाची जागा असते, त्याच्यातूनच आपण प्रवास करणं अत्यंत आवश्यक आहे, आपलं वाहन चालवणं आवश्यक आहे।
जर आपण इकडं जर आलात तर कदाचित आपल्या जीवाला धोका होऊ शकतो आणि आपण चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवत आहात म्हणून आपल्यावर इन्शुरन्स क्लेमसुद्धा होणार नाही. म्हणून काळजीपूर्वक आपण वाहनं चालवावेत आणि वाहनांना जे काही कंपनीनं दिलेल्या लाईट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण लाईट लावण्याची खरंच गरज नाही आहे. ठीक आहे, आपल्याला स्पष्ट दिसावं हा उद्देश आहे, पण समोरच्याला त्याचा खूप त्रास होतो. हे मीही स्वतः फोर व्हीलर गाडी चालवतो, हा एक मला आलेला अनुभव आहे, हे सांगतोय आपणास. त्याच्यामुळं एक्स्ट्राची LED लावण्याची काही गरज नाही आणि आपल्या गाडीला जी काही हेडलाईट दिलेली आहे त्याच्या माध्यमानं आपण छानपैकी रस्ता पाहू शकतो आणि जागोजागी लाईटची सुशोभीकरण करण्यात सुद्धा आलेलं आहे. धन्यवाद. सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस यांचं बोधवाक्य आपल्यासमोर आहे.